धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याच्या नंतर जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केलाय आणि या विद्यार्थ्यांसोबत बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। अहो दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, महाराष्ट्राच्या अभिजित दिपकेंनी या कॉकरोच जनता पार्टीने ते करून दाखवलंय जे अजून कोणी आतापर्यंत करून नाही दाखवलंय। राजीनामा हा मिळालाच पाहिजे ही मागणी होती, तो राजीनामा आता मिळाला आहे। देशचा युवा रस्त्यावरती उतरला, एक महिन्यासाठी जंतर मंतर मध्ये बसला, 100 शहरांमध्ये आंदोलन करत होता आणि आज तो राजीनामा मिळालेला आहे। ही आमच्या सगळ्यांची जीत आहे, पण ही आज कॉकरोच जनता पार्टीची जीत आहे आणि त्यांनी जे करून दाखवलंय, त्यांनी ज्या युवाला जागरूकता दाखवली आहे आणि या देशाला जागरूक केलं आहे त्याला माझा सन्मान। आज माझ्यासाठी तर खरं सांगतो एवढा आनंदाचा दिवस आहे की संपूर्ण भारताने मला तर हे गिफ्टच दिलंय की आज माझा वाढदिवस आहे आणि ज्या गोष्टीसाठी मी इथे आलोय महाराष्ट्रातून यवतमाळातून ती आज साध्य झाली आहे। माझ्यातला जो गाडगे बाबा घेऊन मी इथे आलो, कारण आषाढी वारीला गाडगे महाराज जायचे ते फक्त चंद्रभागेच्या तीरी हे लोकांची मदत किंवा साफसफाई करायला जाते, त्यांचा विठ्ठल तिथे होता आणि आमचा नवयुवकांचा विठ्ठल, वारकऱ्यांचा विठ्ठल हा देशाच्या भविष्यामध्ये इथे आणलेला होता। म्हणून आम्ही आज इथे आलो आणि या विजयामध्ये आम्ही सर्वजण सहभागी झालेलो आहे। मी जळगाव जिल्ह्यातून आलेलो आहे, मागच्या 36 दिवसापासून मी इकडे आहे आणि दरवर्षी मी आषाढी एकादशीला पंढरपूरला जातो, परंतु यावेळेस मला जाणं झालं नाही। परंतु दिल्लीमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्त पायी दिंडी निघालेली होती, त्या पायी दिंडीमध्ये मी सहभाग घेतला सकाळी 8 वाजता आणि विठुरायाला विनंती केली की विठुराया प्लीज प्लीज धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होऊ दे, आणि खरंच आज विठुराया पावले असं मला वाटतं। तरुणांचा सहभाग दिल्लीमधल्या जंतर मंतरमधल्या आंदोलनात सुद्धा मोठ्या प्रमाणावर होता। आज आषाढी एकादशी आहे, त्याच्यामुळे पंढरीची वारी सोडून या वारीत सहभागी झालेले अनेक वारकरी इथे भेटले आणि त्यापैकीच काही तरुण सुद्धा होते। त्यामुळे दिल्लीचेही तख्त राखतो असं म्हणत मराठी तरुणांनी जंतर मंतरवर आपलं अस्तित्व दाखवून दिलेलं आहे। कॅमेरामन अशोक सोनवणेचा मनश्री पाठक, झी 24 तास, जंतर मंतर, दिल्ली।